नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 21 ते 27 जुलै 2024. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती करतो की माझा व्हिडिओ जो मी मेहनत करून तुमच्यासाठी तयार करतो त्याकरिता 6 ते 8 तास लागतात. व्हिडिओ एडिटिंग, रेकॉर्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना 6 ते 8 तास लागतात. तरी माझी विनंती आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, पण काहीतरी कृती घ्या आणि कॉमेंट जरूर करा. त्याशिवाय मला कळणार नाही की जे मी करतो आहे त्याच्यात कोणते बदल आवश्यक आहेत किंवा जे करतो आहे ते योग्य आहे किंवा त्याच्यात काय चेंजेस करणं गरजेचं आहे हे मला कळणार कसं. तुम्ही कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीत तर मला कळायला दुसरा कुठलाच मार्ग नाही. तेव्हा कृपया विनंती करतो, व्हिडिओ लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, पण कॉमेंट मात्र नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती कमजोर असली तरी योग्य नियोजन केल्यास त्यावर तुम्ही मात करू शकता. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे. या आठवड्यात तुमच्या टार्गेटवर फोकस करा. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 4 आणि शुभवार आहे मंगळवार. मेष राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय, जवळच्या धार्मिक स्थळाला भेट द्या. वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा नवीन आठवडा अत्यंत उत्साहवर्धक असणार असून जे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत स्थिर राहाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. निर्णय घेण्याची आणि ठाम राहण्याची वृत्ती तुमची ह्या आठवड्यात उत्तम अशी दिसून येईल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे निळा, शुभ अंक आहे 3 आणि शुभवार आहे मंगळवार. वृषभ राशीच्या जातकांसाठी उपाय, शक्यतो कोणाशी वादविवाद घालू नका. मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात चांगला जाणार असून या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करू शकता. तसेच तुम्हाला जर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचं मन कामात रमणार आहे. फालतू गोष्टींमध्ये तुम्ही टाईमपास या आठवड्यात अजिबात करणार नाही. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे भगवा, शुभ अंक आहे 7 आणि शुभवार आहे शुक्रवार. मिथुन राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय, कुठल्याही गोष्टीचा अधिक विचार करू नका. कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असणार असून तुम्हाला जर धार्मिक यात्रेला जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही योग्य तो प्लॅन आखू शकता. आर्थिक बाबतीत असलेली चणचण लवकरच दूर होणार आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा या आठवड्यात मिळणार आहे. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 4 आणि शुभवार आहे मंगळवार. कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय, समाजात तुम्हाला जो मान सन्मान मिळेल त्याच्यावर समाधान माना. सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार असून छोट्या मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे योग्य नियोजन करू शकाल. एक प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन या आठवड्यात राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं गरजेचं आहे, म्हणजेच आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे मरून, शुभ अंक आहे 3 आणि शुभवार आहे शनिवार. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय, कौटुंबिक सुखसुविधांवर लक्ष पुरवा आणि सूर्यदेवाला नियमित अर्घ्य प्रदान करा. कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार असून या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वतःला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्वीकारण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. तसेच पैशांचा जपून वापर करा. विनाकारण खर्च टाळा. कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे व्हायोलेट, शुभ अंक आहे 4 आणि शुभवार आहे गुरुवार. कन्या राशीच्या जातकांसाठी उपाय, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा.
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सर्वसामान्य असणार असून ह्या राशींच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा जास्त ताण जाणवेल, पण तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या काही योजना तुम्ही आखल्या आहेत त्या आठवड्यात पूर्णत्वास येतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रवासाला जाण्याचा चांगला योग आहे. तुळ राशीसाठी शुभ रंग आहे जांभळा, शुभ अंक आहे 1 आणि शुभवार आहे शनिवार. तुळ राशीच्या जातकांसाठी उपाय: ऑफिसमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढउतारांचा असणार असून तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना या आठवड्यात करावा लागू शकतो. यावेळी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे, तोच तुम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करेल. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक चणचण देखील भासू शकते, पण मेहनत करत राहा. तसेच आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 1 आणि शुभवार आहे रविवार. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी उपाय: आपली झोप वेळीच पूर्ण करा. धनुराशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात सामान्य असणार असून या आठवड्यात तुम्ही तुमची जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करू शकता. गुंतवणुकीच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा योग्य कालावधी आहे. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे भगवा, शुभ अंक आहे 2 आणि शुभवार आहे शुक्रवार. धनुराशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा उपाय: देवावर आणि दैवावर विश्वास ठेवा. मकर राशीच्या लोकांना नवीन आठवडा सावध राहण्याची गरज आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काही काम करत आला आहात त्यावर ठाम राहा. तसेच नवीन लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी वाढणार आहेत. समाजकार्यात तुमचं मन जास्त रमणार आहे, त्यामुळे समाजात तुमचा मानसन्मानही वाढेल. या आठवड्यात मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. मकर राशीसाठी शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 8 आणि शुभवार आहे शनिवार. मकर राशीसाठी या आठवड्याचा उपाय: कोणाबद्दलही मनामध्ये गैरसमज ठेवू नका. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार असून ह्या आठवड्यात कुंभ राशीचे जातक स्वतःची प्रगती स्वतःच्या हिमतीवर करताना दिसतील. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कोणतेही काम करताना आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवून काम करा. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 5 आणि शुभवार आहे मंगळवार. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय: स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार असून ह्या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुमच्या स्वभावाकडे लोक आकर्षित होतील, त्यामुळे सगळ्यांशी नम्रपणे वागा. कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा, शुभ अंक आहे 2 आणि शुभवार आहे गुरुवार. मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे: स्वतःच्या इच्छांवर संयम ठेवा. अयोग्य इच्छा मनात आणू नका. हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 21 ते 27 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब हे बटन दाबायला विसरू नका. कॉमेंट मात्र नक्की करा. धन्यवाद.